गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्दं श्रीरामचरणं शरणं प्रपद्ये. जय राधारमण जय नवलक्षो जय गोपी सतचोर प्रभुजी जय जय माखन चोर. राधा मेरी स्वामिनी मेरा तुझको दान. जनन जनन मोहे वृंदावन भुवन महायोग पीडे तटे भीमरत्या वरं पुंडरीकाय दातुं मुनिद्रे समागते तिष्ठं नमानन्दरकन्दं परब्रह्मलिङ्गं वन्दे पाण्डुरङ्गं. जय जय मुस्लिम भारतसे अनवरतानि वर्षिये विषयानि विविधज्ञानितानि जय जय रूपा सृष्टिगतशोय तरी लोकवाटा पोळी कैसे निवशोजाय जरी प्रसाद रसकलोरी पुरे बस ओके. देवामाई मनाला बुझी चरणी संसार व्यसनी पडोने नामस्मरण घडो संसमागम वावहाची ब्रह्मनुदिगा पायी दयाला मुखी हरिना हाची माझा देव श्री रे अनिकाने नागे गाना सेवा धरे Thank you.
विवाहाचे मन लागुची जिरवी संसार सनी पडोनी नामस्मरण गड सन समागम बाबाची नाम नवदे विवाह प्रस्तुत प्राप्त स्थळी कीर्तनाची सेवे गाता केलेला अभंग महाभारत पैठणी निवासी शांत ब्रह्मसंस्थे एकांत या ठिकाणी एकांत देवाला देवाची करता नामस्मरणाची बाबा करता बघा श्री संत एकांत अभंगाच्या कीर्तनाच्या सेवे गाता केलेला आहे पण कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी सामान्य देवाचे कर्तव्य भेटते अनेक वर्षापासून आपण पायी यात्रा करतो पंढरपूर परमाची वारी करतो बघा असा पर्याय दिली त्याचे कर्तव्य भेटते थोडं पुढं बोला त्याच्यामुळे आज कीर्तनाची सेवा मिळाली असे आपले बालक म्हणजे वार तीन चालक म्हणजे असणारे माझे मामा माझ्यावर ताण प्रेम करतात त्याच्यावर माझ्यावर ताण प्रेम करतात मामांना पण खूप मनापासून धन्यवाद तसंच ज्यांनी रंगावरती थाप पडता महाराष्ट्राला दादा अशाने आपले दादांना पण खूप मनापासून धन्यवाद माझा छोटा दादाला पण मनापासून धन्यवाद तसंच माझे गुरुवर्य हरिभक्तराय प्रकाश महाराज त्यांना मनापासून धन्यवाद या ठिकाणी हरिभक्तराय राम महाराज त्यांना मनापासून धन्यवाद तसंच नारायणजी महाराजांना मनापासून धन्यवाद त्यांना मनापासून धन्यवाद तसंच आपले सर्व टाळकरी त्यांना मनापासून धन्यवाद तसंच विनेकरी असतील त्यांना मनापासून धन्यवाद आपल्या गावातील पडलेली असतील त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद व तसंच आता गायकाचा त्राण वादाचा त्राण जी असते ना दादा माईक सिस्टीममध्ये तसंच माईक सिस्टीम दादाला पण खूप मनापासून धन्यवाद व तसंच आपला जे महाराष्ट्रावर आपल्याला कीर्तनाला सहकार्य असणाऱ्या दादा त्यांना मनापासून धन्यवाद व तसंच सर्वांच्या ठिकाणी नमस्कार होते व चुकून नाव राहिलं तर पुन्हा एकदा दादा होते विठ्ठलाच्या चरणी फुलवा वाकून विठ्ठलाच्या चरणी फुलवा वाकून सर्व शक्ती सज्जन माय बाबा नाव दे माझ्या बाबा बाबाचा एकदा सदैव आवाज करते जोरदार टाळ्या वाजवा सर्वांना मनापासून धन्यवाद चुकून कुणाचं नाव राहिलं क्षमा करा विठ्ठला देवा मला संसारात पडू देऊ नको नामाचा पडू दे नामाचा पडू दे आणि पायी हृदयात रागू दे बघा संसारात खमले त्या संसारात निर्माण सुद्धा जातो नाही म्हणतात ना अरे संसार जसा नवा सुल्यावर गावात दोंडी पेटवली आणि पेटवल्याच्या नंतर माय बाबांना कीर्तन लक्ष देऊन ऐका बघा गावात दोंडी पेटवली आणि पेटवल्याच्या नंतर सगळीकडे दोंडी पेटवली आणि एका माणसाने तो विडा उचलला एका ब्राह्मणाने विडा उचलला आणि विडा उचलल्याच्या नंतर नानाच्या घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर नानाच्या देवीची पूजा करत होते माय बाबांनो आणि पूजा करत असताना ते नानाच्या घरी आला आणि घरी आल्याच्या नंतर नानाच्या पाठाच्या मला
कोणी आरे म्हटलं डायरेक्ट आपला डायरेक्ट बरोबर आहे की नाही? आपल्याला कोणी आरे म्हटलं डायरेक्ट आपला डायरेक्ट लगेच हाताला लावून जातो. बरोबर आहे की नाही? रागाला नाही. कारण संत जगाच्या चाललेला सत्य आणि आपलं देव आहे जगाच्या चाललेला सत्य जगाच्या चाललेल्या संतांच्या विभूती ती हर जगाच्या बरोबर आहे. त्यांना कधीच राग आली बरोबर म्हणत आपण जरी नाचलेला एवढे 108 वेळा चुकला तरी ती नाचलेला राग आला नाही. तरी नाचलेला त्याला प्रसाद देऊ. प्रसाद देऊनी प्रसाद देऊनी एक नाही दोन नाही तीन नाही 108 राजन त्या वल्लभपुरी नावाच्या राक्षसांनी भरलेले होते. आणि एकदा नारद महर्षी त्या रस्त्याने जात असताना नारायण 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 भजन करत 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 त्या रस्त्याने चालले आणि जात असताना तेवढ्यात तो म्हणाला, तुम्ही मला संत दिसताय साधू मुनी दिसतायत म्हणून मी तुम्हाला सोडतो, पण तुमच्याकडे काय असेल ते मला देऊन टाका. त्यावेळी नारद महर्षी म्हणाले, अरे बाबा माझा फक्त विना टाळ आणि चिपळा आहे, याच्याशिवाय माझ्याकडे काही नाही. बरं तेवढ्यात तो म्हणाला, बरं मी तुम्हाला सोडतो. पण तेवढ्यात नारद महर्षी म्हणाले, बरं एक मिनिट थांब, मी तुला एक प्रश्न विचारतो, मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तेवढ्यात वल्लभपुरी नावाचा राक्षस म्हणाला, बोला ना. तर तेवढ्यात नारद महर्षी म्हणाले, हे जे पाप करतोय ते कुणासाठी करतोय? त्यावेळेस तो वल्लभपुरी नावाचा राक्षस म्हणाला, मी माझ्या पोटासाठी करतोय, माझ्या मुलाबाळांसाठी करतोय, माझ्या पत्नीसाठी करतोय. त्यावेळेस नारद महर्षी म्हणाले, आता तू जे पाप करतोय ना ते तुझ्या पापात सहभाग होतील का? तू पाप करतोय ते तुझ्या पापात सहभाग होतील का? तेवढ्यात तो म्हणाला, मी एक मिनिटात घरून आलो. तो घरी पळतच आपल्या पत्नीकडे गेला आणि आपल्या पत्नीला म्हणाला, का ग तू माझ्या पापात सहभाग होशील का? तर तेवढ्यात
वारल्याकोळी नावाच्या राक्षसाला पश्चाताप झाला, तर नारद महर्षीला शरण आला माय बापांनो, आणि शरण आल्याच्या नंतर त्याने हात जोडले आणि नारद महर्षीला म्हणाले, माऊली मला माफ करा, माझी चुकी झाली, पण या पापातून सहभाग होण्यासाठी मला काय करावं लागेल? तर तेवढ्यात नारद महर्षी म्हणाले, तू राम राम या नावाचा जप कर. आता राम राम म्हणता म्हणता तो मरा 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 म्हणायचा, कारण त्याला दररोज माणसं मारायची सवय लागली. तो मरा मरा म्हणता म्हणता राम राम या नावाचा जप करू लागला. तो राम राम म्हणता म्हणता तोच वाल्यकोळी नावाचा राक्षस त्रेता युगामध्ये रामायण घडायच्या आधी रामायण लिहून ठेवले होते माझ्या भगवंताच्या नावावर. तुमच्या नवऱ्याला कुडी असू द्या, तुमच्या नवऱ्याला कोणतंही व्यसन असू द्या, बघा काही असू द्या, पण मी तुम्हाला या नारदाच्या गदीवर सांगते, तुम्ही फक्त स्वयंपाक करत असताना विठ्ठलाचं भजन करा. विठ्ठल विठ्ठल नुसतं एवढंच म्हणा, विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. त्या विठ्ठलाचं भजन करा. बघा तुमचं किती जरी मोठं पाप असलं ना, तर तो साक्षात पांडुरंग परमात्मा तुमच्या घरी येईल. बघा माझ्या चोख्या मिळायला, बघा दिंडीला जायचं होतं, वारी जवळ आली होती, आषाढी वारी जवळ आली होती, आणि त्या ठिकाणी सोयराबाईचे फक्त बाळापणाला फक्त 15 दिवस राहिले होते. मायबापांनो कीर्तन लक्ष देऊन ऐका बरं का. साक्षात पांडुरंग परमात्मा आपल्या घरी येतो. आपण जर त्या पांडुरंग परमात्म्याचा धावा केला तर बघा साक्षात पांडुरंग परमात्मा आपल्या भेटीसाठी येतो. तो कसा येतो बघा मायबापांनो, त्याला नामस्मरण करावं लागतं, तेव्हा देव आपल्या घरी येतो. नाहीतर आपल्याला कसं वाटतं सोमवार धरला की देव आपल्या घरी सालानाच राहिला पाहिजे. असं जमल का महाराज? असं जमत नाही. त्याला अनेक वर्ष तप करावं लागतं, नामस्मरण करावं लागतं, मना भावातून देवाची सेवा करावी लागते. बघा चोखा मेळ्याला वारीला जायचंय, 15 दिवसावर वारी राहिली ना, आपल्या पत्नीचं फक्त 15 दिवसावर बाळात पण राहिलं मायबापानो. आणि राहिल्याच्या नंतर काही दिवस वारीच्या जवळ आले, तेवढ्या चोखा मेळा आपल्या पत्नीकडे आले आणि आपल्या पत्नीला म्हणाले, का ग सोयरा मी जातो आता वारीकडे. पांडुरंग परमात्म्याला भेटण्याकरता जातो, पण तेवढ्या सोयराबाई म्हणते, अहो मला तुम्ही जा, पण माझ्या तुमच्या बहिणीला माझ्या बाळापणाला धाडून द्या. आता धाडून द्या म्हटल्याच्या नंतर चोखा मेळा आता त्या ठिकाणी ज्ञानोबा तुकोबारायांची दिंडी येतच होती. भजन करत 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 त्या ज्ञानोबा तुकोबारायांची दिंडी येतच होती. चोखा मेळ्याच्या आवाज कानावरती तो आवाज पडला, ज्ञानोबा तुकाराम भजन करा. भजन करत करत चोखामेळ्याच्या दारावरती दिंडी आली आणि चोखामेळा त्या ठिकाणी आपली वारी करते निघाली. भजन करत 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 विठ्ठल माझा 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 माझा, विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा. भजन करत 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 पंढरपूरला निघाले आणि निघाल्याच्या नंतर पंढरपूरमध्ये जात असताना देवाचं नामस्मरण करत 1 महिनाभर वारी केली आणि वारी केल्याच्या नंतर ना घरी आले. चोखा मेळा लक्षातच नाही आपल्या बहिणीला सांगायचं. आता सांगायचं लक्षात राहिलं नाही म्हटल्याच्या नंतर ना त्या ठिकाणी चोखा मेळा आपल्या घरी गेले, दारात उभा राहते, तर काय आपल्या लेकराचा आवाज येतोय, आपलं लेकरू रडतंय महाराज. आता रडतंय म्हटल्याच्या नंतर चोखा मेळा पळतच घरात गेले आणि
घरात गेल्याच्या नंतर सोयराबाईला म्हणतात, ए सोयरा, मला माफ कर, मला क्षमा कर ग, कारण मी माझ्या बहिणीला सांगायचं विसरले. तर तेवढ्यात त्यांची पत्नी म्हणते, अहो मालक, तुमची बहीण आली पण होती आणि माझं बाळात पण करून पण गेली. कारण साक्षात पांडुरंग परमात्म्याने विठाबाईचं रूप घेऊन सोखाम्याच्या पत्नीचं बाळात पण केलं, तर मग आपल्या घरी का नाही पुंडलिकासाठी 28 युग झाले त्या ठिकाणी विठेवरती उभा जनाबाईसाठी धावत आला. मग आपल्यासाठी काय येणार नाही माय बाबांनो, कारण या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही. म्हणतात ना, नाही रे नाही कुणाचे कोणी, बहीण कुणाची, भाव कुणाचे, कोण कुणाचे, सखी सोय रे. म्हणून त्या देवाचं नामस्मरण करा, नामचिंतन करा, कारण हा संसार आहे इतका दुःखामुळे या संसारात तीळ मात्र सुद्धा असत नाही. हेच मर्दानाच्या प्रथम चांगला सांगतात. देवा माझे मला तुझे जन्माला आल्यानंतर आई वडिलांची सेवा करा. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला मी तुमचे 5-10 मिनिटं घेते. बघा, आयुष्यामध्ये आई वडिलांची सेवा करा, तर या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही माय बापांनो. बघा, डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हाला परत दिसू शकतो बरं का माय बापांनो. डोंगराआड गेलेला सूर्य तुम्हाला परत दिसू शकतो, पण मातीत गेलेल्या आई वडील तुम्हाला परत दिसू शकणार नाही, तुम्हाला परत दिसू शकणार नाही. तोपर्यंत आई वडिलांची सेवा करा. तर बघा, आई बाप आहे तोपर्यंत त्यांची सेवा
सेवा करा. कारण या जगामध्ये कुणीच कुणाचं नाही. ज्याला हात नाही ना त्याला हाताचं महत्व विचारून पहा. ज्याला पाय नाही ना त्याला पायाचं महत्व विचारून पहा. ज्याला माय बाप नाही ना त्याला माय बापाचं महत्व विचारून पहा. मी तुम्हाला सांगून जाईल आयुष्यामध्ये देवाचं नाव स्मरण करा. कोणी कुणाचा नाही. छोटासा प्रसंग आठवला म्हणून सांगते. मायबापांनो तुम्ही आपण वारीला चाललोय बघा. आपल्याला काही करता आला नाही नका करू. पण वारीला आल्यानंतर व्यसन हे सोडून द्या. कारण व्यसन इतकं वाईट कोणतीच गोष्ट नाही. आपल्या शरीरासाठी हानिकारक येते. ती चांगली गोष्ट नाही. महाराज व्यसन करू नका. पुढी खाऊ नका. नाहीतर आता कीर्तनात ऐकायचं. कीर्तन झाल्याच्या नंतर ना तिकडे जो महाराजाचं सांगणंच काम असतं. असं काही करू नका मायबापांना. बघा तुम्हाला काही करता आलं नाही ना नका करू. पण आपली दिंडी सफल झाली म्हणून समजू आपण. तर तुम्ही व्यसन करणं सोडून द्या मायबापांना. बस तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. बघा व्यसन केल्याच्या नंतर काय होतं माहितीये का मायबापांना. एक छोटंसं असं कुटुंब होतं. एक 6 वर्षाची मुलगी आणि 5 वर्षाचा मुलगा होता मायबापांना. व्यसन केल्याच्या नंतर काय होतं कीर्तन लक्षात येत नाही का मायबापांना. आता घर उद्ध्वस्त होऊन जातं मायबापांना. आई वडिलांचे स्वप्न नष्ट होऊन जातात. मुलाबाळांचे स्वप्न नष्ट होऊन जातात. फक्त दारू पिल्याच्या नंतर आणि व्यसन केल्याच्या नंतर. बघा आपण व्यसन करतो पुढे करतो. तेवढे जर पैसे आपल्या लेकरांच्या खाण्यासाठी आणले तर किती चांगलं हो मायबापांना. तेवढेच ते लेकर आनंदी. काय ते पैसे घालून काही अर्थ नाही त्याच्यात. बघा व्यसन करणं चांगलं नाही मायबापांना. 5 वर्षाची मुलगी 6 वर्षाची मुलगा बघा बाप दररोज पिऊन यायचा. दररोज पिऊन यायचा. आणि पिऊन आल्यानंतर त्या आईला रोज मार मारायचा. दररोज ती आई कामाला जायची. कामाला जात असताना दररोज पैसे घ्यायची. तो बाबा रोज त्या आईकडून पैसे घ्यायचा. मला म्हणायचा मला प्यायला दे. वावर विकलं, जमीन विकली, सगळं घरदार विकलं मायबापांनो. आणि ते मला रस्त्यावर आले. आणि आल्याच्या थोडे भांडे टिंडे घासून काम करायची. तिच्या कुणीही पैसे काढायचा पिऊन यायचा. एक दिवस असाच आला आणि असं चालल्यानंतर त्याला कंटाळा आला या संसाराचा. काय करू असं झालं नव्हतं. चिमुकले मुलं होते. अन्न करून तर होते मायबापांवर. शाळेत जायचे तर रडत जायचे. घरी आल्यानंतर रडत यायचे. अगाई सांग ना गाई आपले बाबा कधी सुधरतील गाई. अगं मी तर रोज शाळेत जाते ना गाई. त्यावेळी 7,000 रडका चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतो ना गाई. मला अजिबात करमत नाही गाई. आपल्या बाबाची दारू कधी सुटेल गाई सांग ना गाई. ज्यावेळेस मी शाळेत जाते ना त्यावेळेस शाळेत गेल्याच्या नंतर ना मला माझे मित्र विचारतात तुझे बाबा दारू पितात. तुझे बाबा तुला शाळेत सोडवायला येत नाही. तुझी आई काम करते. तुझी आई तुला शाळेत सोडवायला येत नाही. अगं आई सांग ना गाई. माझे बाबा माझे कधी दारू सोडतील. माझे बाबा कधी मला दररोज शाळेत घेऊन जातील आणि कधी माझ्यासाठी खायला आणतील. बघा दारू पिल्याच्या नंतर महाराज आयुष्याची पूर्ण बरबाद होती. दारू पिणं चांगलं नसते बघा. आणि त्या ठिकाणी ती आई कंटाळली होती. काय करू असं झालं होतं. ती शेजारच्या आईकडे गेली. आईला म्हणाली आई मला थोडं पीठ द्याल का हो. माझे लेकरं 2 दिवस झाले उपाशी. अन्नाचा घर नाही. तर त्या ठिकाणी त्या बाईने त्या आईला भांडे घासायला लावले. थोडंसं पीठ दिलं. त्या आई घरी आली. गोड असा पुरणपोळीचा स्वयंपाक केला मायबापांना. आणि केल्याच्या नंतर ना त्या आईने त्या मुलाला म्हणाली मुलांनो तसं थांबा तुमचे बाबा येतीलच. 5 मिनिटं थांबा तुमचे बाबा येतील. 5 मिनिटाच्या ऐवजी 1 तास झाला, 2 तास झाला, 11 वाजले. 11:30 वाजता बाबा घरी आला. फुल पिऊन घरी आला. आल्याच्या नंतर जसा आला तसा त्या आईने जेवणाचं ताट वाढलं होतं मायबापांना. आणि वाढल्याच्या नंतर ना त्या ठिकाणी त्या आईने वाढलं होतं. आणि तेवढ्यात ते मुलं उठले आणि म्हणतात बाबा आले आपण जेवून घेऊ. ते 2 चिमुकलेले पळत 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 आपल्या बापाकडे आले. बापाकडे आल्याच्या नंतर म्हणाले बाबा 2 दिवस झाला आम्ही जेवलो नाही. त्या बापाने त्या दोन्ही लेकराला बाजूला सारलं आणि ते पुरणाच्या पोळीचं जे ताट होतं ते असं पायाने लुटून दिलं. झोपला तो बाप. त्या आईने तो मातीवरचा घास घेतला मायबापांनो आणि मुलांच्या मुखात घातला. मुलांना म्हणाली मुलांनो पोटभर खा मुलांनो. मी मामाच्या गावाला जाणार रे मुलांनो पोटभर खा. आता खा म्हटल्याच्या नंतर त्या आईने त्या मुलांच्या मुखात घास घातला. त्या मुलांना झोपी घातली आणि 12-1च्या दरम्यान पैसे देऊन ती आई होतं प्राण झाली मायबापांवर. फक्त दारू पिल्याच्या नंतर आयुष्य पूर्ण बरबाद होतं बघा. आणि मग काय झालं माहितीये का मायबापांना. त्या ठिकाणी विष घेऊन ती आई होतं प्राण झाली. सकाळी 5 वर्षाची मुलगी उठली आणि आईला आवाज देते आई कुठेच गाई तू दिसत नाही गाई सांग ना गाई. अगं तुझी आई अगं आई तुझी दीदी तुला आवाज देते.
म्हणते ना गाय सांग ना गाय बोल ना. ती मुलगी इकडं बघ पळत पळत मागच्या घरात गेली. मग ती तर काही आपली आई तर प्राण झाली होती. काय त्या मुलीला कळणार हो आपली आई. त्या ठिकाणी ती शेजारच्या बाईकडे गेली आणि आईला उठून आणला. तेवढ्यात बापाकडे गेली. बापाला म्हणली बाबा ओ बाबा बघा ना माझी आई उठत नाही हो बाबा. माझ्या आईला काय झालं बघा ना हो बाबा बघा ना. तर त्या ठिकाणी त्या बापाने जसं आला तसं त्या आईचे केस धरले माय बापानं आणि लोटून दिलं त्या आईला. आणि लोटून दिल्याच्या नंतर ना त्या मुलीने त्या मुलीला त्या शेजारच्या बाईने कवटाळून घेतलं आणि ती मुलगीही रडू लागली. त्यावेळेस त्या मुलीला समजलं आता माझी आई मला सोडून गेली. म्हणताना ती मुलगी म्हणू लागली कशाला गेली आई तू वनवासाला. जमले असतील नातेवाईक शेवटच्या भेटीला. दोन दिवसात विसर पडला तुझ्या गोष्टीला. निघून गेली आई तू वनवासाला. कोण मावेल तुझ्या जोपर्यंत आपण लगेच चालला देते मला काही घेणं देणं नाही माय बायकोन म्हणून. फक्त जोपर्यंत त्याला आम्ही डाग देत नाही तोपर्यंतच आहे. नंतर मग तुम्ही कुणाचं या जगामध्ये नाही. जोपर्यंत माय बायको तोपर्यंत माय बायकोची सेवा करा आणि व्यसन करू नका. व्यसनमुळे आपलं घर नष्ट होऊन जातं बरबाद होतं. आणि बघा आपले लेकरच आपले वनवासात येतात. म्हणून माय बायकोन हात जोडून विनंती आहे तुमची चिमुकली मुलगी म्हणून आता कीर्तन झाल्यानंतर आपल्या जी पिढी असेल जे काही असेल ते लगेच फेकून द्या आणि त्याग करून टाका त्या गोष्टीचा. आपल्या घरच्याला त्या ठिकाणी त्रास होतो ना तर त्या गोष्टीचा त्याग करून टाकायचा. त्या गोष्ट पुन्हा हातात घ्यायची नाही आणि पवित्र तुळशीची माळ घालायची आणि त्या विठ्ठलाचं भजन करायचं. नक्की तुमच्या घराचं आणि तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल जन्माला घालायचं असेल ना तर ज्ञानोबा तुकोबारासारखा मुलगा जन्माला घाला. जर जन्माला घालायचं असेल ना तर छत्रपती शिवाजी महाराजांसारखा जन्माला घाला. कारण दारू पिल्यानंतर काय होतं माय बाबा सांगू का. अरे सुबह पी तो शाम को उतर जाएगी, रात को पी तो सुबह को उतर जाएगी. अरे एक बार मिला हरे नाम का प्याला ना पी कर दे तेरी सारी जिंदगी बदल जाएगी. तेरी सारी जिंदगी बदल जाएगी. बघा जर जन्माला घालायचं असेल तर छत्रपती शिवरायांसारखा वीर पुत्र जन्माला घाला. आणि जन्माला घालायचं असेल ना तर मुक्ताबाई सारखी मुलगी जन्माला घाला. कधीच तुम्हाला हे दिवस बघायला लागणार नाही माय बाय म्हणून. लहान असताना मुलावरती संस्कार करता. आणि बघा ज्यावेळेस आपल्या छत्रपती शिवनेरी किल्ल्यावरती जन्मले होते ना त्यावेळी जिकडे तिकडे आनंद होता. ज्यावेळेस माझ्या जिजाबाईला डोहाळे लागले होते ना तर हातात तलवार घ्यावीशी वाटत होती. अरे घोड्यावरती सलवार करावासा वाटत होता. बघा ज्यावेळेस माझ्या छत्रपती शिवरायांचा जन्म झाला ना अरे म्हणतात ना एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या राजाचं नाव
बघा कसं घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पाठीला. अरे घासल्याशिवाय धार नाही या तलवारीच्या पाठीला. तसे आजही शिवचरित्र शिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला. बघा मायबापांनो ज्यावेळी छत्रपती शिवराय जन्माला आले ना, अरे कधी कोणता जात धर्म कधीच मानला नाही. सर्वांना एकत्रित घेऊन आपल्यासाठी लढत राहिले. बघा म्हणून आयुष्यामध्ये आल्यानंतर जीवन हे 7 दिवसाचे. आपल्याला ते मायबापांनो फुलासारखं जगायचं की काट्यासारखं जगायचं. आपल्याला ते फुल म्हणून जगायचं की काटा म्हणून जगायचं. बघा फुलाचा गुणधर्म आहे मायबापांनो सुगंध देणं. पायाखाली गेला सुगंध देणं, हातात घ्या सुगंध देतो. तसा काट्याचा गुणधर्म टोचतो. तुम्ही त्याला पायाखाली घाला तरी टोचणार, हातात घ्या तरी टोचतो. तसा आपलाही गुणधर्म आहे. आपल्या हातात आहे फुलासारखं जगायचं की काट्यासारखं जगायचं. बघा आपण या नरदेहाला जीवनामध्ये आल्यानंतर एकदा तरी आपण त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन केलं पाहिजे. वारकरी संप्रदायानुसार आपण एकदा त्या पांडुरंग परमात्म्याचं भजन करू. दोन्ही हात वरती घ्यायचं. सर्वांनी सर्वांनी दोन्ही हात वरती घ्या. दोन्ही हात वरती घ्या. आयुष्यामध्ये आल्यानंतर नामस्मरण करा, नामस्मरण करा. हेच मर्यादा शेवटी क्षमा करा. जे तुम्हाला चांगलं घेऊन जाता आला असेल ते माझ्या गुरुचा आशीर्वाद म्हणून तुमच्या सोबत घेऊन जा मायबापांनो. बघा तुम्ही सुंदर अशी मला गायनाची साथ केली. तुम्हाला खूप मनापासून धन्यवाद. माझे सर्व वडिलांसमाने माझ्या गुरु समाने त्यांच्या चरणी नतमस्तक होते. तसंच टाळकरी असतील त्यांना सुद्धा नतमस्तक होते. तसंच आपले बाबा असतील, माझे आजोबा सुद्धा या ठिकाणी बिना घेऊन उभा राहिले, त्यांना पण सुद्धा मनापासून धन्यवाद. कारण त्यांची तब्येत सुद्धा बरोबर नाही तरी सुद्धा माझ्या कीर्तनात बिना घेऊन उभा राहिले. बाबा तुम्हाला पण मनापासून धन्यवाद. व तसंच मृदंग सम्राट बघा खूप छान असा मृदंगाची आपल्याला साथ केली. दादांना पण मनापासून धन्यवाद. व तसंच वारकरी चॅनल बरोबर ना दादा, आपलं वारकरी चॅनल यांच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा. दादाचं पण खूप छान चॅनल आहे. आपली शूटिंग बघा प्रत्येक क्षणाला आपली शूटिंग लाईव्ह करत असतात. दादा तुम्हाला पण मनापासून धन्यवाद. असंच आता शेवटपर्यंत आपली शूटिंग अशीच लाईव्ह होत राहू द्या. व तसंच तुम्ही सर्वच महिला मंडळ, पुरुष मंडळ, माईक सिस्टीम, तसेच आपले दिंडी मालक त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद. व तसंच आपले पाटील असतील, माऊली असतील, त्यांनी पण माझ्यावरती खूप असं नितांत प्रेम करतात. तुम्ही सर्वच भजन मंडळ सर्व माझ्यावर असे नितांत प्रेम करणारे मायबाप तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होते आणि सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वर
ऐका, आपल्या दिंडीतील बालकीर्तनकार, आपल्या बदनापूर तालुक्याचं वैभव, जालना जिल्ह्याचं वैभव, श्री हरिभक्त परायण गीताताई तांबे, सुंदर असं नामचिंतन या ठिकाणी मोलाचा उपदेश या बालवयामध्ये आपल्याला गीताताईंनी केला. वास्तविक पाहता त्यांचा अधिकार नाही, पण का सांगण्याची वेळ येते तर तुकोबराय म्हणतात की तुका म्हणे सत्य सांगो येईल रागती, कारण ही गादी नारदाची गादी आहे. या ठिकाणाहून सत्य सांगितलं जातं. म्हणून अनेक व्यसनाच्या आहारी गेलेले कुटुंब उद्ध्वस्त झालेले असा मोलाचा उपदेश नामचिंतनाचं महत्व गीताताईने आपल्याला केलेलं आहे. कारण गीताताईंच्या डोक्यावरती, या बालकाच्या डोक्यावरती साक्षात माझ्या ज्ञानोबरायांचा हात आहे. ज्ञानोबरायांची ज्ञानेश कन्या हे आज आपल्या बदनापूर तालुक्यात नव्हे, जालना जिल्ह्यात नव्हे, तर एक दिवस असा येईल की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गीताताई तांबे हे नाव आपल्याला ऐकायला मिळेल. कारण ही ज्ञानोबरायांची कृपा त्यांच्यावरती आहे. ज्यांना पुन्हा या वारीमध्ये आल्यानंतर असं वाटत असेल की आपण निर्व्यसनी व्हावं, कुणाला माळ घालायची असेल त्यांनी या ठिकाणी माळ घालू शकता. एक वारकरी आपल्या कालच्या मुक्कामी एक वारकरी माझ्या हाताने माळ घातली. खरं आपली दिंडी सफल झाली म्हणायचं. आणि त्यांनी जर त्यांच्या जीवनामध्ये असं आचरण ठेवलं आणि या वारकरी संप्रदायाची सेवा केली, खरोखर त्यांचं जीवन धन्य झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून या दिंडीचे चालक, मालक, सर्व कर्मचारी सर्वांचे या ठिकाणी ताईंना या ठिकाणी कीर्तनात संधी दिली, त्यांचेही धन्यवाद. सर्व गुणीजन मंडळी, दिंडीतील भाविक भक्त सर्वांचे मनस्वी आभार. आणि या ठिकाणी सेवा संपन्न झाली अशी एकदा पुनश्च सूचना देतो. कुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. इकडं पाटील इकडं पा. काळावर